नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यात पचायला हलका फुलका आणि वजन कमी करण्यासाठी ज्वारीचा टेस्टी उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर इथे मी 1 वाटी ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी ही स्वच्छ करून घेतलेली आहे। त्यामध्ये काही कचरा, खडा, साली किंवा बनगी असेल ती सगळं काढून टाकलेले आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर 1 वाटी ज्वारी ही मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि छान अशी भिजलेली आहे। आता यातलं पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहे। आता ज्वारीमधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला कुकरमध्ये ज्वारी घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी पाणी आणि नंतर झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या। आता तुमच्या कुकरवर किंवा गॅसवर अवलंबून आहे की किती शिट्ट्यांमध्ये ज्वारी शिजल्या जाईल। आता ही ज्वारी आपण शिजवून घेऊ। तर इथे आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। आता आपण कुकर खोलून घेणार आहे। तर बघा, आपली ज्वारी ही छान अशी शिजलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला उपमा बनवायचा, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तूप। आता तुम्ही तेलही वापरू शकता, तूपही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे शेंगदाणे। जसे आपण पोह्याला शेंगदाणे तळून घेतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर इथे शेंगदाणे तळून झालेले आहे, साल निघेपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे खमंग असे हे तळले जातात आणि चवीलाही छान लागतात। आता आपण हे काढून घेऊ। आता त्याच तुपामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर इथे 3 हिरवी मिरची कट केलेली, त्यानंतर आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता घालायचा, परतून घ्यायचं आणि त्यानंतर 1 मोठा कांदा एकदम बारीक कट केलेला, हा सुद्धा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। तर इथे हलकासा सोनेरी रंगावर कांदा परतून झालेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे इथे ढोबळी मिरची एकदम बारीक कट केलेली आणि त्यानंतर यामध्ये अगदी छोटासा 1 टोमॅटो पिकलेला एकदम बारीक कट केलेला, हा सुद्धा यामध्ये परतून घ्यायचा आहे। ढोबळी तुम्ही जरूर घाला, कारण चवीला अतिशय छान असा हा उपमा लागतो। आता सकाळच्या वेळेस आपण जेव्हा पोहे करतो किंवा शिरा करतो, जाड रव्याचा आपण उपमा करतो, ते खाऊन कंटाळा येतो, पण उन्हाळ्यामध्ये पचायला हलका फुलका आणि चवीला अतिशय सुंदर असा हा ज्वारीचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा। अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर बघा, आपण हलकंसं ढोबळी आणि टोमॅटो परतून घेणार आहे। ढोबळी आणि टोमॅटो छान असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला शिजवलेली ज्वारी। त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ, भरपूर सारी कोथिंबीर आणि त्यानंतर आपण तळलेले शेंगदाणे। आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। कधी जर बनवलं नसेल तर अशा पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही नक्की बनवा, कारण पचायला अतिशय हलका फुलका आहे आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो, ढोबळी हे सगळं आपण घातलेलं आहे, त्यामुळे चवही दुपटीने लागते। फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही, तर सगळ्या ज्वारीला मीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपला पचायला हलका फुलका एकदम छान असा ज्वारीचा उपमा तयार झालेला आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा उपमा तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी नक्कीच बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।